टँकरचं असणार माफिया राज हे आम्हाला बघायचं आहे. इथे असणाऱ्या प्रत्येकाला नरेंद्र मोदीजी काय विचार करतात, हर घर जल, प्रत्येकाच्या घरामध्ये स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे आणि ते सुद्धा नळाद्वारे मिळालं पाहिजे. परंतु या वसईमध्ये अशी परिस्थिती येणार का? तर या बहुजन विकास आघाडीला जर मतदान केलं तर ही परिस्थिती कधीच येणार नाही हे वसईकरांना आपल्याला सांगितलं, हे जनसंपादकांना आपल्याला सांगितलं. त्यामुळे बदल गरजेचा आहे, परिवर्तन असंच नको आहे. रात्रीच्या काळी दिवसा भर दिवसा बाहेर पडतानाची भीती वाटते. कोणीतरी गुंड येईल, कोणाला तरी दादागिरी करेल. अंतिम टप्प्यामध्ये हे सगळं आलंय. लोकसभेपासून आपण त्यांना लांब ठेवलाय, विधानसभेचे दरवाजे बंद केले आहेत, महानगरपालिकेचे दरवाजे बंद करा. हे वसई विभागामध्ये राहणार नाही, ते परदेशात जाऊनच राहतील हे लक्षात घ्या.